अंबुरा में वनगंगा महोत्सव का भव्य आगाज। गंगा आरती बनी विशेष आकर्षण। लाखों श्रद्धालुओं की उपस्थिति धार्मिक पर्यटन के रूप में होगा विकसित। महाशिवरात्रि के पावन अवसर पर वनगंगा तट अंबुरा में 15 से 17 फरवरी तक आयोजित 3 दिवसीय वनगंगा महोत्सव 2026 का भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरण में हुआ। श्रद्धा, भक्ति और भारतीय सांस्कृतिक मूल्यों से ओतप्रोत इस महोत्सव में भगवान शिव की विधिवत पूजा, अभिषेक, महाआरती, भजन कीर्तन एवं संगीतमय सांस्कृतिक प्रस्तुतियों का आयोजन किया जा रहा है। श्रद्धालुओं की सुविधा हेतु आयोजन स्थल पर एलईडी स्क्रीन की विशेष व्यवस्था भी की गई है। पहले दिन का मुख्य आकर्षण भव्य गंगा आरती रही। अंबुरा परिसर तथा उमरेड तालुका के विभिन्न जनप्रतिनिधि एक ही मंच पर उपस्थित रहे। वनगंगा महोत्सव समिति द्वारा सभी अतिथियों का पारंपरिक तरीके से भव्य स्वागत किया गया। समिति के अध्यक्ष नंदकिशोर डंडारे ने उपस्थित सभी श्रद्धालुओं एवं जनप्रतिनिधियों का स्वागत कर आभार व्यक्त किया। वनगंगा नदी का धार्मिक एवं ऐतिहासिक महत्व विशेष माना जाता है। नागपुर क्षेत्र से प्रवाहित होकर तेलंगाना की ओर जाने वाली यह पावन धारा महाराष्ट्र में महत्वपूर्ण स्थान रखती है। अंबुरा क्षेत्र को महाराष्ट्र की प्रतीक काशी के रूप में भी पहचान मिली है। महाशिवरात्रि के दिन लाखों की संख्या में भक्तगण उपस्थित थे। इस वक्त उपस्थित सभी विशेष मेहमानों ने वनगंगा महोत्सव की प्रशंसा करते हुए आयोजन को महत्वपूर्ण बताया और आयोजकों को शुभकामनाएं दी। मॅडम, इतकं मोठं वनगंगा महोत्सवाचं आयोजन आपल्या परिसरामध्ये झालं, काय सांगाल? कशा प्रकारे हे आयोजन तुम्हाला काय वाटतं? मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गंगा आरतीचं नियोजन केलं जातं, अगदी तसंच इथे वातावरण निर्मिती झाली होती आणि खूप सुंदर आजच्या या श्री क्षेत्र अंबोरा या परिसरामध्ये वनगंगा महाआरतीला उपस्थित राहून ह्या सगळ्या सोहळ्याचं आम्ही आज म्हणजे दर्शन घेतलं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे दर्शन झालं, त्याचं खूप जास्त सौभाग्य मला असं वाटतं की प्राप्त झालेलं आहे। आणि आपल्या क्षेत्रामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आयोजन होत आहे आणि दरवर्षी लाखो भाविक इथे यावेत आणि वर्षानुवर्ष ही जी परंपरा आहे संस्कृती जोपासण्याची ही अशीच कायम राहावी अशी मी आयोजकांना अशा शुभेच्छा देते आणि आम्हाला इथे यायचं आज म्हणजे संधी मिळाली त्यासाठी धन्यवाद मानते। थँक्यू। प्रमाणात वनगंगा महोत्सवाचं आयोजन तुमच्या क्षेत्रामध्ये होत आहे। 3 दिवसाचं हे आयोजन आहे। भंडारे परिवाराने हे आयोजन केलं, काय सांगाल तुम्ही? कसं वाटतं आहे तुम्हाला या पूर्ण आयोजनामध्ये? अत्यंत भक्तिमय वातावरण आणि भारताची संस्कृती काय आहे याचं उत्तम दर्शन या ठिकाणी मला झालं आहे। मी दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला आलो आणि निश्चितपणानं पुढील पिढीला एक नवीन दिशा देण्याचं काम, आपली संस्कृती, आपला धर्म या सगळ्यांचं ज्ञान नवीन पिढीला व्हावं असा उत्तम प्रयत्न दंडारे कुटुंब, नंदकिशोर आणि त्यांचे बंधू निलेश आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे करतायत। याबद्दल निश्चितपणानं त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। प्रतीक राशीप्रमाणे अंबुराला महत्त्व प्राप्त होत आहे। गंगा आरती पण त्याचमधला एक उपक्रम आहे। काय सांगाल तुम्हाला? कसं वाटलं? लोकांना आधी काशीला जावं लागत होतं हा सगळा सोहळा पाहायसाठी, आता विदर्भात आणि अंबुऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे। मी तेच म्हणणार होतो, तुम्ही माझ्या मनातलं बोलले की लोकांना बाहेर जावं लागत होतं। भविष्य मला असं दिसते आहे की एक प्रकारची दुसरी काशी विदर्भाची या ठिकाणी निश्चितपणानं पुढील काळात झाल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण असं आहे की माननीय गडकरी साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी सुद्धा विशेषतः या भागाचं डेव्हलपमेंट करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये हा विकास अंबोरा क्षेत्राचा कसा होईल याकरता सातत्यानं प्रयत्न सुरू आहे। अनेक कोटी रुपये या भागाच्या विकासाकरता आदरणीय गडकरी साहेबांचं विशेष लक्ष आहे आणि त्याच्यामुळे भविष्यात मला विश्वास आहे की हे अंबोरा तीर्थक्षेत्र या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रातच नाही म्हणणार मी,
ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांचं आणि सगळ्या नेत्यांचं लक्ष आहे, देशाचं लक्ष हे अंबोरा तीर्थक्षेत्र वेधेल अशा प्रकारची स्थिती मला या ठिकाणी दिसते आहे. वैनगंगा महोत्सव 3 दिवसीय आयोजन आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, एवढं मोठं आयोजन आहे, काय म्हणणं सांगाल? काय चैतन्येश्वर मंदिराच्या या प्रांगणामध्ये मागच्या भोले शंकराच्या कृपेने मागच्या 3 वर्षापासून वैनगंगा महोत्सव मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो. मी मनापासून दंडारे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे अभिनंदन करतो की या परिसरामध्ये एक आगळं वेगळं महोत्सव त्यांनी सुरुवात केली आणि हजारो भाविक लाखोच्या संख्येनं या मंदिराचे दर्शन घेण्याकरता येतात आणि या आरतीचं दर्शन घेण्याकरता लाखोच्या प्रमाणे भाविक इथे येतात. मी या सर्व आयोजकाचे मनापासून धन्यवाद मानतो. एक चांगलं नियोजन आपल्या या भागामध्ये ते करताय. दंडारे परिवार असेल, त्यांचे संपूर्ण त्यांचे मित्रमंडळ एक चांगलं नियोजन आपल्या या भागामध्ये करताय. त्याबद्दल त्या सगळ्यांचे धन्यवाद. लाखो भाविक इथे, त्या भाविकांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. या भागामध्ये हजारो वर्षापासून ही यात्रा आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये या चैतन्येश्वर मंदिराचं रूप पालटणार आहे. जवळजवळ 250 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचं पर्यटन आपण इथे करतो. माझ्या कार्यकाळामध्ये हे झालेलं आहे. त्याचा आनंदही मला आहे की माझ्या हातावर हे सगळे 250 कोटी मंजूर झाले आणि त्याचा कायापालट काही दिवसात होणार आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे, या भाविक भक्तांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या मार्फत होतो आहे आणि निश्चितपणानं शासनाचं सुद्धा लक्ष या भागामध्ये निधी या भागाच्या विकासाकरता खेचून आणण्याकरता हे जे गंगा पूजन आहे, ही जी महाआरती आहे, ही सुद्धा निश्चितपणानं भविष्यामध्ये फायद्याची आणि निश्चितपणानं या भागाच्या विकासासाठी ठरणार आहे. एवढं या ठिकाणी बोलतो आणि मी पुन्हा एकदा नंदकिशोरजी दंडारे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, या आयोजक समितीचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवून आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपण या वैनगंगा महोत्सवाच्या निमित्तानं जी महाआरती झाली, गंगा आरती झाली, त्या गंगा आरतीला उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः या भागाचे माजी आमदार पालवे साहेब, आमचे मित्र आणि आता पूर्ण नागपूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे भारतीय जनता पक्षाचे आनंदरावजी राऊत साहेब, सुनीलजी जुवार, हरिजी कडव, आमचे वडील मदनजी पितारमारे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो, हा जो योग ज्याने घडवून आणला, वैनगंगा महोत्सवाचे जनक, त्या महाआरतीचे जनक आमचे मित्र नंदकिशोरजी दंडारे साहेब, त्यांची पूर्ण टीम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या कारूताई, प्राजक्ताताई कारू, उपस्थित सर्व शिवजीचं दर्शन घ्यायसाठी आलेले भाविक भक्तगण. मित्रांनो, नक्कीच आज अतिशय आनंदाचा दिवस. गेल्या 3रा वर्ष हा 24, 25 आणि 26 नंदकिशोर भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गंगा आरती आणि जी आपली सनातन संस्कृती आहे ते टिकवण्याचं मोठं काम, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संस्कारित करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. नक्कीच अभिनंदनाचं ही बाब आहे. आज मी एवढं सांगू इच्छितो की महाआरती होत असताना महाशिवरात्रीची ती मोठी यात्रा या ठिकाणी भरतेच, पण भविष्यात त्या गंगा आरतीच्या निमित्तानं सुद्धा आमचं क्षेत्र नावारूपास येणार आहे. आताच पालवी साहेब या ठिकाणी निघून गेले. मी त्यांना विनंती करणार होतो की साहेब, मोठ्या ठिकाणी मोठ्या गंगा आरत्या होतात, तिथे त्यांना पर्टिक्युलर एक घाट असतो, लोकांना थांबण्याची जागा असते. राऊत साहेब, याही ठिकाणी कुठंतरी याची दखल घेऊन भविष्यात ही गंगा आरती या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे. आमचा DPR तयार झालेला आहे, मोठे काम सुरू आहे. त्याचा अंतर्भाव झाला तर नक्कीच 4 चांद या आमच्या अंबोरा क्षेत्राला लागतील. नंदकिशोर भाऊ, आपण जे मोठं काम करत आहात, नेहमीच आम्ही पूर्ण या परिसरातील सगळी टीम तुमच्या सोबत राहते, सगळे तुमच्या सोबत राहते आणि अंबोराचं नाव अधिक मोठ्या स्वरूपात नाव लोकांस येईल अशी आपण सर्व आज आपला चैतन्येश्वर महाप्रभूंनी प्रार्थना करून आज या ठिकाणी बोलावलं. कुठेतरी एका महाआरतीचा लाभ घेण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्यासाठी आपले आभार मानतो. भविष्यात तुमचा आमचा कृपालू असाच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली रजा घेतो.